हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी। आज मला मुळे दिसले, ताजे होते, त्यामुळे मी ते घेऊन आले। पण मुळ्यांपेक्षा ज्यादा अट्रॅक्शन मला त्या मुळ्याच्या पानं असतात त्याचं असतं, कारण मला, आदूला आणि माझ्या मिस्टरांना, मला सगळ्यांना ही भाजी खूप जास्त आवडते। ही भाजी मी दोन पद्धतीने करते, एक जी मी चपातीबरोबर खाऊ शकते आणि एक पद्धत जे आम्ही फक्त तोंडी लावायला यूज करतो। वरण भात किंवा मग असं काही एखाद्या पदार्थ काही बनवला तर ही भाजी आपण फक्त तोंडी लावायची। छान असा बारीक ह्या पानांना मी कट करून घेतलंय व्यवस्थित। आता ही कट केलेली जी पानं आहेत त्यानंतर ती पानं आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत, चाळणीत काढून घेते। त्यानंतर मस्त असा गावरान लसूण घेतलाय, भरपूर त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत। एकदम बारीक असा चिरायचा आहे लसूण आणि भरपूर लसूण वापरायचा, जेणेकरून भाजीला जास्त टेस्ट येते। आता चाळणीत घेतलेली भाजी मी धुवून घेते व्यवस्थित। तव्यात भाजी करायची आणि कडक करायची आहे, त्याच्यामुळे तवा गॅसवर ठेवला आहे, त्यावर तेल टाकलं आहे। त्यामध्ये मग आता मी जिरे ॲड करते। जिरे चांगले मस्त तडतडून द्यायचे, चांगले ब्राऊन कलरचे झाले की त्यामध्ये मग मी ते लसणाचे काप टाकलेत। ते लसणाचे काप पण मस्त असे चॉकलेटी ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे। त्यानंतर मग आता आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत थोडासा मसाला। त्यानंतर आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण। आणि बनवायला खूप सोपी अशा पद्धतीची भाजी आहे, एक्स्ट्रा काहीच यामध्ये तुम्हाला लागत नाही। तर आता हे छान मसाला असा मिक्स करून घेतला, बारीक गॅसवर धुतलेली भाजी त्यावर टाकली आहे, व्यवस्थित एकदा खालीवर केली आहे। छान अशी भाजी खालीवर केल्यानंतर सगळीकडे त्याला तेल लसूण वगैरे लागल्यानंतर पसरून तव्यावर अशी छान पसरवायची आहे एकसारखी आणि कडक होऊ द्यायची। ह्यातलं जेवढं पण पाणी आहे त्या पाण्याचा अंश कमी झाला की त्यानंतर ही भाजी कडक होते। आणि एकदा नक्की या पद्धतीची भाजी बनवून बघा, तुम्ही परत परत बनवतात, अशी मस्त सुंदर आणि कुरकुरीत लागते। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे, थोड्या वेळाने आपण हे झाकण काढून बघूया भाजी कशा पद्धतीने झाली आहे। मस्त अशी वाफ बसली आहे, बघितलं तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, पण अजूनही भाजी थोडीशी ओली आहे। पुन्हा एकदा मी छान अशी ती भाजी हलवून घेतली, तिला अजून एकदा पसरवून ठेवली। आता मात्र मी झाकण ठेवणार नाही आहे, मी ती अशीच पसरवून तिला कडक करणार आहे। भाजी छान अशी कडक झाल्यानंतर ही भाजी आपण पुन्हा एकदा काय करणार आहोत, काढून घेणार आहोत वाटीमध्ये। छान आता ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा, पुन्हा पुन्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल। धन्यवाद।